जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 9वा. येत्न शिकवण नाम. श्रीराम समर्थ. पहा, प्रपंच आणि परमार्थाचा योग्य असा समन्वय साधत विवेक वैराग्य अंतरंगात कसं उतरवायचं, हा या दशकाचा गाभा आहे, जो आपण गेल्या बऱ्याच काही दिवसापासून बऱ्याच समासातून अभ्यास करत आलेलो आहोत. सायकल चालवायला शिकताना सुरुवातीला धडपडायला होतं, हातापायाला खरचट दुखापत होते, पण म्हणून आपण सायकल चालवायला शिकणं कधीही सोडून देत नाही. उलट दुप्पट उत्साहानं आपण सायकल शिकवायचा प्रयत्न करतोच ना. तसं विवेक वैराग्याची 2 चाकं असणारी जीवनरूपी सायकल चालवताना आपण धडपडणार, हे समर्थांसारख्या संतांना नक्कीच ठाऊकच आहे. सुरुवातीला विवेक वैराग्याचं संतुलन साधणं जमणार नाही आपल्याला, तर ठीक आहे, काही हरकत नाही, पण त्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला शिकवणारा हा येत्न शिकवण नाम हा समास आजच्या काळालाही अनुसरून असाच आहे. कर्तव्यांना बगल देऊन प्रपंचापासून दूर पळून जाऊन भगवंताचा शोध करणारी काही मंडळी समाजात आढळून येतात, पण असं करण्यानं भगवंताची भेट होतच नाही. बरीचशी मंडळी प्रपंचासक्त असतात, आयुष्यभर ते प्रपंचच करीत असतात, तरी त्यांना तो पुरेसा वाटत नाही. प्रपंचात बुडाल्यामुळं परमार्थाची पायवाट त्यांना गवसत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींची, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची जीवनामध्ये अधोगतीच झालेली दिसून येते. त्यांना ना प्रपंच धड होत ना परमार्थ. मात्र जो प्रपंच करताना परमार्थही चालू ठेवतो, तो जीवनात खरी प्रगती साधू शकतो. प्रपंच आणि परमार्थ एकत्रितपणे यशस्वीरित्या पार पाडणं ही खरंच एक अवघड परीक्षा आहे. भगवंत एवढा दयाळू आहे की आपण जिथं असू तिथूनच ती परीक्षा देण्याची मुभा त्यांनी आपल्याला दिलेली आहे, देऊ केलेली आहे. पूर्वी ऋषीमुनी गिरिवनात जाऊन एकांतात तपश्चर्या करायचे. कलियुगात तपासाठी कुठं डोंगर कपारीला जाण्याची गरज नाही आहे. प्रपंच आणि परमार्थ एकत्र करून तो सफल करणं हीच खडतर तपश्चर्या म्हणावी लागेल. प्रपंचातील त्रितापांच्या दाहानं पोळत असलेल्या अंतकरणावर परमार्थ रूपी चंदनाचा लेप लावणं हीच आजची तपश्चर्या होय. ती कशी करावी, तिची अचूक दिशा कशी असावी, जेणेकरून प्रपंचरत असतानाही परमार्थ प्रवीणही राहता येईल, हे सांगणारा हा समास आहे. बहुजनांना, खास करून तरुणांना परमार्थाविषयी आपुलकी, प्रेम नसल्याचं दिसून येतं. त्यांच्या लेखी परमार्थ म्हणजे प्रयत्न सोडून हतबल होणं, परिस्थितीला शरण जाणं आहे. परमार्थिक मंडळी देव आणि देवाला कवटाळून प्रयत्नवादाला मुठमाती देतात, असा त्यांचा समज असतो. तरुण वर्ग तर आपलं वय हे पुरुषार्थ गाजवायचं वय आहे, परमार्थ वगैरे गोष्टी उतार वयात करायच्या असतात, उतार वयात पाहूया, अशा विचारानं परमार्थ अव्यर्थात नाकारतात. असं जरी असलं तरी संतान इतका प्रयत्नवादी दुसरा कोणी सापडणार नाही. संतांच्या दारी जे कार्य चालतं ते करोडपतींच्या दारी चालत नाही, हे लक्षात ठेवा. राजकीय पुढारी, धनाढ्य व्यापारी, कारखानदार हे मोठ्या प्रमाणावर
भोजन समारंभ आयोजित जरी करत असले तरी ते निमंत्रितांसाठी असतात, ते नित्य होत नसतात. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॅन्टीन असतात. तिथं काम करत असलेल्या सर्वांना अल्प दरात नाश्ता जेवण जरी मिळत असलं तरी त्यावर बरीच नियंत्रणं असतात. मात्र संतांच्या दारी अव्याहतपणे आल्या गेलेल्यांना अन्नदान चालू असतं आणि तेही मोठ्या प्रेमानं, निरपेक्ष भावनेनं, कशाचाही गवगवा न करता. बरं, हे एक गोष्ट लक्षात घ्या की हे करण्यासाठी संतांनी कधी कुणापुढं हात पसरल्याचं कधी ऐकलंय का? तर ऐकलेलं नाही आहे. मग सांगा, प्रयत्नवाद मोठा कुणाचा? संतांचा का मी म्हणणाऱ्या मंडळींचा? आणि समर्थ तर प्रयत्नांनाच देव मानणारे संत होते. त्यांचा प्रयत्नवाद काय वर्णावा? प्रयत्नांनीच विवेक वैराग्य अंगी मूर्त हे सांगण्यासाठी या समासात त्यांनी एका निराश झालेल्या परिस्थितीनं गांजलेल्या व्यक्तीची प्रातिनिधिक मनोअवस्था सुरुवातीलाच मांडलेली आहे. समर्थ त्याचं वर्णन करताना लिहितात, श्रीराम समर्थ, दुर्बल नाचारी ओढग्रस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. म्हणजे एखादा माणूस दुर्बळ, निराश्रित, ओढग्रस्तीने जगणारा, आळशी, खादाड, कर्जबाजारी, मूर्खपणाने सर्व प्रकारे अयोग्य वर्तन करणारा, एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंतराया नाही, पांघराया नाही, कोंपट नाही, अभागी. म्हणजे ज्याला धड खायला नाही, जेवायला नाही, काही लिहायला नाही, नेसायला नाही, अंतरायला नाही, पांघरायला नाही, राहायला कोपट देखील नाही, म्हणजे त्याचे घरटे देखील नाही, असा अभागी तो असतो. बघा, विवेक आणि वैराग्याची धारणा जर आपल्या हृदयस्थ झाली नसेल तर प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालण्यात जीवाची फार ओढाताण होते. परमार्थाकडं लक्ष लावावं तर प्रपंच हातातून सुटतो आणि प्रपंचासक्त झालो तर परमार्थाकडं लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. अशी सामान्य मनुष्याची कात्रीत अडकल्यासारखी अवस्था होते. या समस्येला प्रातिनिधिक स्वरूप देऊन त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ सांगू इच्छित आहेत. आपण आत्ता पाहिलेल्या दोन्ही ओव्यातील मनुष्य कसा आहे तो पहा. तो एक आधार नसलेला दुर्बळ मनुष्य आहे. तो आळशी, खादाड आहे. कर्जबाजारी असल्यामुळं त्याची ओढाताण चालू आहे. मूर्खपणे निर्णय घेतल्यानं त्याचं जीवन अव्यवस्थित झालेलं आहे. त्याला खायला काही नाही, जेवायला मिळत नाही, ल्यायला वस्त्र नाही की अंतरायला पांघरायला काहीही नाही, डोक्यावर छप्पर नाही. पैसा अडका नसल्यामुळं इतर लोक त्याला किंमत देत नाहीत, कारण जग हे केवळ उपाधींना मान देणारं असतं. उपाधी नात्यात दुरावा आणतात. त्यावरून एक गोष्ट आठवते. एका गावामध्ये एक श्रीमंत मनुष्य राहत होता. त्याच गावात त्याची लग्न झालेली एक बहीणही राहत होती. तिची परिस्थिती मात्र अत्यंत गरिबीची होती. ऐशोरामात असलेला तिचा भाऊ तिला आर्थिक मदत तर सोडाच, तिच्याबरोबर बोलत देखील नसे. काही कार्यक्रमानिमित्त त्यानं एकदा गाव जेवण दिलं. चुकून आमंत्रण द्यायचं विसरला असेल. आपला भाऊच तर आहे असा विचार करून त्याची बहीण तिच्या लहान मुलासोबत त्याच्या घरी जेवायला गेली, भावाच्या घरी जेवायला गेली. मात्र भरल्या पानावरून तिच्या भावानं तिला आणि तिच्या लेकराला हाकलून दिलं. मध्ये बराच काळ गेला. तिची मुलं चांगली शिकली. कर्तबगारीनं त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला.
आता तिच्या भावापेक्षाही तिची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली होती. ती परिस्थिती इतकी चांगली झाली होती ते पाहून तिच्या भावानं तिला जेवणाचं आमंत्रण दिलं. सुंदर रांगोळी काढली होती. उदबत्त्यांचा घमघमाट पसरलेला होता. भावानं बहिणीला पानावर बसण्यास सांगितलं. बहिणीनं आपल्या अंगावरील सर्व दागिने उतरवून त्या पाटावर ठेवले आणि त्यांना म्हणाली, माझ्या दादानं तुम्हाला जेवायला बोलावले तेव्हा तुम्ही पोटभर जेवा. ते पाहून तिचा भाऊ लाजला खाजील झाला. त्यावरून आपल्याला हेच दिसतंय की आपण व्यक्तीवर नाही तर त्याच्या उपाधींवर प्रेम करतो. असतील शिते तर जमतील भुते या म्हणीप्रमाणे तुमच्याजवळ काही असेल तर लोक तुमच्याकडे येतील, अन्यथा ते येणार नाहीत. त्यामुळं समर्थांनी वर्णन केलेल्या फाटक्या माणसाला देखील समाज उभं करायला तयार नाही. त्याची दारुण अवस्था सांगताना समर्थ पुढं लिहितात, चोरे नाही धोयरे नाही, इष्ट नाही मित्र नाही, पाहता कोटे ओळखी नाही, आश्रय विन परदेशी. म्हणजे त्या माणसाला त्याला सगळे नाहीत, सोयरे धायरे नाहीत, इष्ट मित्र नाहीत, त्याची कोणाशी ओळख नाही, असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाना झालेला असतो. याचाच अर्थ त्या माणसाला कुणी नातलग नाहीत, मित्र नाहीत, असतील तर ओळख दाखवत नाहीत. सगळ्याच बाजूनी निराधार झाल्यामुळं आपल्याच गावी तो परदेशी असल्यासारखा झाला आहे. अशी बिकट अवस्था आपल्यापैकी बहुतेकांनी केव्हा ना केव्हा तरी अनुभवलेली असते. अजून संपत्ती हवी, आणखी नावलौकिक पाहिजे, अशा हव्यासापोटी आपण सतत जगाकडे डोळे लावून आशाळभूतपणे पाहत असतो. पण आपल्याकडं आपुलकीनं पाहणारं कोणीच नसतं. तशी फरफट या विपन्नावस्थेतील त्या माणसाच्याही वाट्याला आलेली आहे. त्यातूनच एक आर्त सवाल तो विचारतोय, तेने कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. म्हणजे त्याने काय करावे, कशा प्रकारे जिवंत राहावे की मरून जावे, करावे तरी काय करावे. पहा, पैसा आणि गेलेली पत मिळवण्यासाठी काय करावं, मार्ग तर काहीच दिसत नाही. त्याच्यासमोर आता केवळ अंधकार आहे. त्यामुळं आत्महत्येचे विचार त्याच्या मनात घोळू लागलेत. जगावं तर कसं आणि मरायचं तरी कसं, असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे. पहा, आपल्याला माहीतच आहे की वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवणकरांचं ते वाक्य आठवत असेलच आपल्याला की टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं. तशीच या माणसाची अवस्था झालेली आहे. का अशी अवस्था झाली असेल, म्हणजे त्याची अशी अवस्था कशामुळे झाली असेल. केवळ त्याचं नशीब असं म्हणून सोडून देणाऱ्यातले किंवा अशी स्थिती पालटण्यासाठी कुठल्या तरी व्रतवैकल्याचा उपाय सांगणाऱ्यातले समर्थ आपल्याला निश्चितच नाही आहेत, हे आपल्याला माहीत आहे. त्यांचा रोख आहे तो प्रयत्नांवर, रोकड्या प्रचितीवर. स्वराज्यासाठी समाज मन चेतविणारे बलशाली संघटन करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून जागोजागी मारुतीची मंदिरं स्थापून व्यायामशाळांतून घुमारे वाढवणारे संदेश वाहनासाठी रामदास स्वामींची साखळी तयार करणारे, शिवबांच्या पाठीमागं जिगरबाज मावळे उभे करणारे समर्थ प्रयत्नवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. सज्जनगड नुसतं चढून जायचं म्हटलं तरी आपली दमछाक होते. समर्थ तर त्यांच्या शेवटच्या दिवसात सज्जनगडावर वास्तव्याला होते. प्रयत्नवादातूनच त्यांनी अशी दुर्दम्य इच्छाशक्ती मिळवली होती. असे समर्थ या मनुष्याच्या विपन्नावस्थेला केवळ त्याचं प्रारब्ध म्हणून कसे काय स्वीकारतील. प्रपंच आणि परमार्थ अशा दोन्ही अंगांचा समसमान विकास करून जीवनाचं एकंदर सौंदर्य वाढवणं
आणि प्रापंचिकांसमोर एक आदर्श निर्माण करणं हे एका रामदासीचं महंताचं कार्य आहे अशी समर्थांची अपेक्षा असेल. प्रपंचातील सुखोपभोगात निरासक्त वृत्तीनं राहून परमार्थ जोपासणारा रामदासी समर्थांना हवा आहे. या अनुषंगानं समर्थ नैराश्यग्रस्त माणसाला काय उपदेश देतात, त्याचं जीवन सार्थकी लागेल अशा दृष्टीनं ते कोणती उपाययोजना सुचवितात ते पाहणं मोठं रंजक असं ठरणार आहे. प्रपंचासाठी सुवर्ण आणि परमार्थासाठी पंचीकरण हा प्रपंच परमार्थ संतुलनाचा उपाय असल्याचं समर्थ आपल्याला सांगतात. मग या उपायानं जीवनात समतोल कसा साधायचा? प्रपंचातील यश तसंच परमार्थातील उच्चावस्था साधणं हा प्रयत्नवाद आहे की प्रारब्धवाद? या अनुषंगानं आपण समर्थांनी दिलेली यत्न शिकवण नाम समजून घेत आहोत. प्रपंचातील दयनीय अवस्थेनं गांजलेल्या निराधार कर्जबाजारी झालेल्या एका मनुष्याच्या अवस्थेत जबाबदार कोण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण मागच्या निरूपणात केला आहे. प्रारब्ध भोग दुसरं काय असं बऱ्याच मंडळींचं मत असतं किंवा असं मत असेलही, पण नशिबाला बोल लावत असताना ती मंडळी विवेक, विचार, प्रयत्न यांचा पुसटसा देखील विचार करत नाहीत. या दशकामध्ये समर्थांनी एक गोष्ट कटाक्षानं पाळली आहे आणि ती म्हणजे आपल्यातील विवेक ते सतत जागा करत राहिलेले आहेत. प्रयत्न न करता आळशी राहायचं आणि यश मिळालं नाही म्हणून प्रारब्धाकडे बोट दाखवायचं आणि मग दैन्यवानं जीवन जगायचं, अशा हलक्या मनोवृत्तीवर समर्थांनी जणू वज्रप्रहारच केल्याचं या समासातून दिसून येतं. भगवंतानं ज्या स्थितीत आपल्याला ठेवलंय त्या स्थितीत समाधान टिकावता येणं म्हणजे दैन्यवानं न राहणं हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्याकडं 7 पिढ्या पुरेल इतका रगड पैसा आहे, पण त्याच्या हातून एखादा रुपया देखील सुटत नाही की तो कधी मनसोक्त खातपीत देखील नाही. अशी उदाहरणं समाजात बरीच अशी दिसत असतात. असे लोक जिवंत असूनही मेल्यासारखे असतात. समर्थ कोण्या एका व्यक्तीला आपल्यासमोर उभं करत नाहीत, तर समाजातील अशा लोकांच्या प्रवृत्तीलाच उघडनागडं करून आपल्यासमोर ते ठेवत आहेत. पैसा आहे पण जाणत नाही आणि गरिबी आहे म्हणून काही देता येत नाही, अशा दोन्ही स्थितीतील माणसं दैन्यवानीच आहेत, दैन्यवानीच होत. त्यासाठी फक्त प्रारब्धाला दोष देणं अयोग्य ठरेल. त्याऐवजी आपलं नेमकं चुकतंय कुठं याचं आत्मपरीक्षण करावं. गुंता सोडवण्यासाठी विवेकाचा आधार घ्यावा, अन्यथा केवळ उपास तापास व्रतवैकल्य यामध्येच अमूल्य वेळ आपला वायाला गेल्यानं प्रयत्नांना वावच मिळाला नाही अशी स्थिती होते. वास्तविक प्रयत्नांना जीवनात अग्रस्थान द्यायला हवं असं समर्थांचं ठाम मत आहे. प्रयत्नांची 2 अंग आहेत, एक कष्टाचं आणि दुसरं कष्टांच्या दिशेचं, म्हणजे कष्टांच्या दिशेनं जाण्याचं. प्रयत्न सुरू करण्याआधी मनुष्यानं आपली विचारसरणी, आपलं मन बदलायला हवं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ही समर्थ उक्ती जणू पुढच्या ओवीमध्ये आपल्याला प्रतिपादित होत असल्याचं दिसतं. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिदले, श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता. म्हणजे असे कोणी एकाने विचारले, त्याला जे उत्तर दिले गेलेले ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकले पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी. म्हणजे
लहान मोठे कुठलेही काम असो ते केल्याशिवाय होत नाही. कारण त्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली तर तोही भाग्यवान होईल. पहा समर्थ किती सुंदर आपल्याला इथं सांगत आहेत. लहान मोठं छोटं थोर कोणतंही काम असो ते केल्याशिवाय पूर्ण होत नाही. हा नियम करंट्या माणसांनी पक्का लक्षात ठेवावा. त्याचबरोबर प्रयत्नांची दिशाही योग्य असणं गरजेचं असतं हेही समजून घ्यायला हवं. तहान शमवण्यासाठी आपली तहान भागवण्यासाठी पाण्याच्या दिशेनं जावं लागतं. चुकीच्या दिशेला जाऊन पाणी न मिळाल्यास ते प्रयत्न व्यर्थ जाऊन चरपडण्यापलीकडं हाती काहीच उरत नाही. त्याप्रमाणे नुसतेच काबाड कष्ट जीवनाला परिपूर्ण करतील का याचा विचार आपण करावा. अर्थात कष्टांनी आर्थिक सुबत्ता येईलही, पण आपल्याला थोडं जगातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवायचं आहे. तेव्हा पोटभर अन्न मुलाबाळांचं संगोपन करता यावं, आबरूनं जगता यावं, इतका पैसा असला की तो श्रीमंत आहे असं समजावं. म्हणून समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतायत की कष्ट आणि त्याची योग्य दिशा ती ठरवणं महत्त्वाचं आहे. मग या प्रेमयुक्त कष्टांच्या आड काय येऊ शकतं याच्यावर प्रकाश टाकताना समर्थ पुढे सांगतात. अंतरी नाही सावधानता, येत न ठाकेना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची. म्हणजे त्याच्या अंतरी सावधानता नसते, पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही, त्या ठिकाणी सुख संतोष कसे प्राप्त होणार. बघा सावधानता हा सर्वच संतांचा परवलीचा शब्द आहे. पैसे खर्च करताना कंजूस मनुष्य जसा सावध असतो तसं जीवन काळाचा योग्य उपयोग होतोय ना हे पाहण्यासाठी साधकानं सदैव सावध असायला हवं. या सूत्राभोवतीच समर्थांनी काळ रूप निरूपण नाम हा समास लिहिलेला आहे. पैसा, वैभव, शरीर संपदा पुन्हा एक वेळ मिळवता येऊ शकेल, पण गेलेला क्षण परत मिळत नाही. कालापव्यय जीवनातील सर्वात मोठं नुकसान होय आणि त्यातूनच वाचायचं असेल तर जीवनात सावधानता ही हवीच, त्याबरोबरच पुरते प्रयत्नही हवेतच असं समर्थ सांगत आहेत. प्रपंचरत असताना भगवंत प्राप्ती ही करायची आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सावध राहून दीर्घकाळ प्रयत्न चालू ठेवावे लागतील. त्यासाठी समर्थ पुढे म्हणतात, मनोन आळस सोडावा, यत्न सक्षेप जोडावा, दुश्चितपणाचा मोडावा थाराबळे. म्हणजे म्हणूनच आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न करावा. मनातील दुश्चितपणाचा भाव प्रयत्नपूर्वक मोडून टाकावा. बघा आळस सर्वप्रथम दूर केला पाहिजे. देहाला कष्ट द्यावेत, प्रयत्नात तो झिजावा. एखाद्या सत्कर्मासाठी आपला देह झिजू द्या, मग बघा किती समाधान मिळतं ते. सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे तनु कष्टवी त्यासी आनंद देते. म्हणजे काय, सद्गुरूंसाठी त्यांच्या प्रेमाखातर पडेल ते काम आपण मनोभावे करतो, खूप कष्ट करतो, पण त्यांच्या समाधीच्या दर्शनानं सारे कष्ट निवतात. तन मनाला अतीव समाधान लाभतं, त्यांच्या प्रेमात कष्ट विरून जातात. त्याचप्रमाणे प्रपंच सद्गुरूंचा आहे. प्रपंचासाठी केलेलं काम त्यांची सेवाच होय. या भावनेनं जर आपण प्रपंचात राहिलो तर कष्ट जाणवणारच नाहीत, हे आपण लक्षात ठेवावं. मात्र आपली काय चूक होते, परमार्थाचे मालक सद्गुरू आणि प्रपंचाचा मालक मी असं आपण मानतो. त्यामुळं प्रपंच कष्टदायक होतो
आणि विश्राम मिळावा म्हणून मग आपण संतांजवळ येतो. संतांचं सद्गुरूंचं घर ही परमार्थाची प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. तिथं आपण प्रयत्नांची किती पराकाष्ठा करू शकतो याची कल्पना येऊ शकते. अनेक व्याधीग्रस्त लोकांना सद्गुरुगृही सेवा करताना आनंद मिळतो. एरवी असणाऱ्या त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी एकदम थांबतात. कशानं होतं हे सारं? आपल्यातच दडून असलेल्या अव्यक्त सामर्थ्याचं ते प्रगटीकरण असतं आणि ते व्यक्त होतं आपल्या सद्गुरूंवरील प्रेमामुळं. आपल्यातील ही अक्षय्य ऊर्जा जणू सद्गुरू आपल्याला दाखवून देत असतात. मग हे प्रपंचात का होत नाही? असं का घडत नाही प्रपंचामध्ये? कारण प्रपंच स्वतःचा मानल्यामुळं सद्गुरुगृही सेवा करताना जो भाव असतो तोच भाव जर आपण प्रपंचात ठेवू लागलो, मालकी त्यागून प्रपंचाचं पालकत्व आपण स्वीकारलं की शारीरिक, मानसिक, आर्थिक दुःस्थितपण येणारच नाही. दैन्यपणा, आळस, निद्रा याचं एकत्रीकरण म्हणजे दुःस्थितपण. असं समर्थांनी या अगोदरच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा काम कुठलंही असो ते सद्गुरूंसाठी करायचं आहे ही भावना आणि अचूक दिशेनं चालू ठेवलेले प्रयत्न आपल्या प्रपंचाला आणि परमार्थालाही उभारी देणार आहेत. ते आपल्या परमार्थाला आणि प्रपंचाला उभारी देतात. आता प्रत्यक्ष प्रयत्न कसे असावेत, त्यांची दिशा कशी असावी याविषयीचं चिंतन आपण पुढे पाहणार आहोत. प्रपंचात असताना चित्ताची दैन्यवृत्ती आणि परमार्थातील दारिद्र्य जीवाला हतबल करतं. जगावं की मरावं असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. उतार वयातील मंडळींना तर जगण्याचं प्रयोजनच शिल्लक उरलेलं नसतंय. त्यामुळं ते मरणाची वाट बघत असतात. पण मृत्यूविषयी मनात प्रचंड भीतीही दाटून असते. अशा अवस्थेत मनुष्य आला दिवस कसाबसा ढकलत असतो. तेव्हा पेरिले ते उगवते ही समर्थ उक्ती आपल्या लक्षात घेऊन आयुष्याच्या पूर्वार्धापासूनच जर साधनेला, परमार्थाला सुरुवात केली असेल, भगवंताच्या नामानं हृदय जर तुडुंब भरून गेलं असेल तर आयुष्याचा कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. जीवनात नामाची पेरणी तारुण्य वयापासूनच करत राहिल्यास म्हातारपण आनंदानं फुलतं. नाम ही आनंदाची खाण असल्यामुळं शेवटपर्यंत ते आपल्याला आनंदात ठेवतं. मग ही नामाची पेरणी कशी करायची? प्रवृत्ती आणि निवृत्ती यांची सांगड कशी घालायची? कर्तव्य बजावत असताना परमार्थही उत्कटतेनं कसा करायचा? या साऱ्यांची उत्तरं शोधताना समर्थ प्रयत्न आणि त्यांची योग्य दिशा यावर विशेष भर देताना दिसतात. या चिंतन प्रवासामध्ये आपण आता एका सुंदर वळणावर पोचणार आहोत, जिथून आपण हलूच नये असं प्रत्येकाला वाटावं. हे वळण आहे जीवन जगण्याचा, आनंद मिळवण्याचं. मनुष्य आनंदासाठीच जगतो. आनंदाशिवाय जगणं त्याचं असह्यच असतं. आनंदाचा शाश्वत ठेवा कसा मिळवायचा यासाठीच तर समर्थांनी हा लेखन प्रपंच केलेला आहे. आनंद म्हणजे मुक्त स्थिती, बंधनरहित अवस्था. पण आजकाल याचा विपरीत अर्थ घेतला जातो. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत बहुतेकांना नीती मर्यादेच्या बंधनात राहणं नको असतं. त्यांच्या दृष्टीनं मर्यादा ओलांडणं, स्वैर वागणं म्हणजेच मुक्त जीवन. अशा जीवनातून मिळणारा तो आनंद असं ते मानतात. पण अशा क्षणभंगूर आनंदासाठी सोन्यासारखं आयुष्य मातीमोल होतंय
याची फिकीरच त्यांना नसते. अभक्ष्य भक्षण, नशा आणणाऱ्या पदार्थांचं सेवन यासारख्या गोष्टींमधून आनंद लुटता येतो असा त्यांचा गैरसमज असतो. मात्र हा आनंद शाश्वत नसतो. आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीप्रमाणे ही मायानगरी जिथं अशाश्वत आहे तिच्यात शाश्वत आनंद कसा असणार. देहसुख देणाऱ्या मोहक वस्तूंपासून आनंद मिळतोही, पण तो बाह्य गोष्टींवर अवलंबून असल्यामुळं शाश्वत नसतो. त्यामुळं कालांतरानं अशा आनंदाचा उबग येऊ लागतो. मन त्यात रमू शकत नाही, पण शरीराला तो हवासा वाटत असतो. मग अशा आनंदासाठी प्रसंगी मनुष्य दिशा भरकटतो. त्यामुळंच आनंद मिळण्यासाठी प्रयत्न आणि त्यांची दिशाही योग्य असावी असं समर्थ सांगतात. अक्षय्य आनंद मिळवायचा असेल तर समर्थ एकच अट ठेवत आहेत आणि ती आहे अनुशासनाची. शिस्त नियमाचा ठेका धरला तर आनंदाची लय गवसतेच. अनुशासनाचा अभ्यास मात्र प्रत्येकानं करायला हवा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा काळ आपण कसा व्यतीत करतो यावर जर आपलं नियंत्रण असेल, अनुशासन असेल तर प्रत्येक क्षण आपल्याला आनंद देऊ लागतो. अशा अनुशासनाचा प्रथम टप्पा सांगताना समर्थ पुढे लिहितात. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे. पाठांतर म्हणजे नित्य प्रातःकाळी उठावे, प्रातस्मरामी म्हणून भगवंताचे स्मरण करावे, नित्य नेमाने पाठांतर करावे. पहा, रात्रीचा दिवस करण्याच्या आणि दिवस उशिरा सुरू करण्याच्या आजच्या जीवनशैलीकडं आपण पाहिलं की वाटतं समर्थांसारख्या संतांनी मांडलेले आदर्श लुप्त होऊ पाहत आहेत. आपण लहान होतो तेव्हा ज्येष्ठ मंडळी आपल्याला पहाटे लवकर उठवून काही पाठांतर करण्यास सांगत असत. त्याचं कारण असं की रात्रभर पुरेशी झोप झाल्यामुळं मन आणि बुद्धी नवीन ग्रहण करण्यास तल्लख असते. लहानपणी पाठ केलेलं घडाघडा म्हणून दाखवणारी अनेक वृद्ध मंडळी आजही आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, प्रापंचिकांनी आणि खास करून साधकांनी या सूत्राचा जरूर आचरणात वापर करावा. हे सूत्र आचरणात आणावे. त्याबरोबरच आणखी एक शिरस्ता ठेवायला समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि तो म्हणजे मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्पळपणाची वटवट करूच नये. म्हणजे आपण जे पूर्वी पाठ केलेले त्याची उजळणी करून पुढील पाठांतर करण्याचा नेम आग्रहाने पाळावा, निरग्रहाने पाळावा. उगीच वायपट वटवट करू नये, बाष्पळपणाची वटवट करू नये. पहा, प्रपंचाच्या चर्चा, वादविवाद करण्यापेक्षा त्याच्याऐवजी सकाळचा वेळ शक्यतो उजळणीत, पाठांतरात किंवा निसर्गाच्या सानिध्यात स्वतःसोबत हितगुज करण्यात घालवावा. निसर्गाशी किंवा स्वतःशी असलेली आपली संलग्नता भरपूर ऊर्जा देऊन जाते. पण प्रापंचिक विवंचना, बाष्पळ बडबडीत वेळ घालवणाऱ्या आपल्यासारख्यांना ते कळावं तरी कसं. पाठांतर केलेलं असेल त्याची उजळणी करण्याचा नियम मनाला आनंद देऊन जातो. मनाबरोबरच देहालाही अनुशासन आवश्यक असतं. ते व्यायाम आणि स्वच्छतेतून देता येतं असं समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. दिशेकडे दुरी जावे, शुचिस्मंत होऊन यावे, येता काही तरी आणावे, रीते खोटे. म्हणजे पहा,
शौचासाठी दूर कुठेतरी जावे, निर्मळ होऊन यावे, येताना काही ना काही आणावे, रिकाम्या हाताने येणे योग्य नाही. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण शाळन, देवदर्शन देवार्चन यथा सांग. म्हणजे आपण स्वच्छ धुवून आणलेली वस्त्रे पिळून वाळत टाकावीत, हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवतार्चन यथा सांग करावे. बघा, आज बऱ्याचशा गोष्टी घर बसल्या मिळतात, मात्र अशी बरीचशी कामं घर बसल्या उपकरणांच्या मदतीनं होत असल्यामुळं कृतिशील राहून जे व्यवहार ज्ञान मिळतं ते मिळत नाही. अंग मेहनत करताना शरीराला आपसुक जो व्यायाम घडतो तो घडत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी गुगलची मदत घेतली जाते. या पार्श्वभूमीवर स्वतःची कामं स्वतः करावीत असा महत्त्वपूर्ण संदेश जणू धूत वस्त्रे घालावीत पिळून या वचनाद्वारे समर्थ आपल्याला देत आहेत. कारण जो दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कार्यभाग आनंद बुडालाच म्हणून समजा. त्या पाठोपाठ द्वेष मत्सर निर्माण होतो तो वेगळाच. समर्थांनी आणि अनेक संतांनी कठोर तपश्चर्या केल्या, भारत भ्रमण केली, तेव्हा कुठं त्यांच्याबरोबर मदतीसाठी मदतनीस त्यांना मिळाले. सद्गुरुपद मिळाल्यानंतर त्यांचे अनेक शिष्य तयार झाले, पण संतांनी कुणाही शिष्याला कधी आपले सेवक बनवले नाही. उलट त्यांना भागवत धर्माच्या राम नामाच्या प्रसारार्थ दश दिशांना पाठवून दिलं. याचाच अर्थ असा की अनुशासन त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. देह आचरण सुचितेनंतर समर्थ आता आपल्याला आहार तसंच कामकाजाविषयीची शिस्त कशी असावी हे पुढे सांगणार आहेत. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परवा म्हणत जावा. म्हणजे काही फलाहार घ्यावा, पुढे आपला जो उद्योगधंदा असेल तो करावा, आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी. बघा, स्थानिक उपलब्धतेनुसार जे काही उपलब्ध असेल त्या उपलब्धतेनुसार फलाहार, उत्तम पोषक तत्व असलेला साधा सात्विक आहार घ्यावा. नंतर नोकरी धंद्यात लक्ष घालावे. शक्यतो आपल्याला आवडणारं आनंद देणारं काम असावं. कामकाज करताना आपला कोण परका कोण याचा सारासार विचार करावा. यामुळं प्रपंचात न्यून येण्याची शक्यता कमी होते आणि चिंता दूर होऊन वृत्ती आनंदी राहते. प्रपंचातील उणिवेमुळं आपली परमार्थिक प्रगती खुंटू शकते. म्हणूनच विवेक आणि वैराग्य अशी दोन्ही अंग मनुष्याच्या जीवनात समसमान विकसित व्हावीत असा समर्थांचा आग्रह आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की नोकरीवर असताना कामधंद्यात गढून गेलेलं असताना साधन अर्थात नामस्मरण कसं करायचं. कार्यारंभी आणि कार्याअंती भगवंताचं नाम घ्यावं हा एक मार्ग आहे. आणि दुसरा असा आहे की वर्तमानात असणं म्हणजे कामाशी तदाकार होऊन ते काम करणं म्हणजे ही साधन करण्यासारखंच आहे. इतस्त फिरणाऱ्या आपल्या मनाला थोडी तरी शांतता मिळावी म्हणून माळ घेऊन एका जागी नाम घेत बसा असं सद्गुरू सांगत. म्हणजे जे कर्म आपण करत असू त्याच्याशी अभिरत होणं ही सहज समाधी होय. या तत्वाला अनुसरूनच समर्थ पुढे सांगतात. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचवावे, विवरो जाणावे. अर्थांतर म्हणजे सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट बरोबर वाचावे, अर्थाचे वारंवार विवरण करून तो नीट जाणून घ्यावा.
अक्षर सुंदर लिहावं, वाचन स्पष्ट असावं, मनन चिंतन करून त्याचा नेमका अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात करत असलेल्या कृतीसोबत राहण्याचा प्रयत्न करावा. जेवताना वर्तमानपत्र वाचावं, टी व्ही बघणं, मोबाईल हाताळणं, वक्त्यांच्या बोलण्याकडं लक्ष नसणं, अशा गोष्टी मनानं आपण त्या कार्यासोबत नसल्याचं दाखवून देतात. नामाला बसलोय, ओठ हलतायत, हातातील माळही सरकते, पण मन जर भरकटत असेल तर नामस्मरणाचा हवा तसा परिणाम चटकन साधणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. पण सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे आपण कसेही असोत, कोणत्याही अवस्थेत असो, नामस्मरण हे घ्यावं. दर क्षणातील आनंद जर हवा असेल तर आपल्या कार्यासोबतच कृतीबरोबरच समरसून जगता यायला हवं. ते साधन होऊन जाईल. याबरोबरच आणखीन एक विचार समर्थ पुढे सांगत आहेत. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यय विन बोलावे तेची पाप. म्हणजे कुणाला काही विचारायचे असेल तर नीट नेमकेपणाने विचारावे. कुणाला काही सांगायचे असेल तर नीट स्पष्ट करून सांगावे. अनुभवाशिवाय बोलणे हेच पाप होय. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी. क्रियासिद्धी म्हणजे वागण्यात सावधानता असावी, नीती मर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारेच कार्यसिद्धी करावी. पहा, सावधानतेबरोबरच नीती मर्यादेचं आचरण असावं. जनी निंद्य ते सोडून द्यावं. लोकांस आवडेल असंच आपलं काम असावं. मग प्रपंचात दैन्य उरणारच नाही. प्रारब्धाचं मनुष्य जीवनावर अधिराज्य असणारच. पण अनुशासन पाळून सावध राहून जो जीवन जगतो त्याला प्रपंचात कशाचीही कमी पडत नाही. हा समर्थांचा सिद्धांत आहे. आपल्याला हवा असणारा परमानंद याहूनही पलीकडे आहे. तो मिळवण्यासाठीचे प्रयत्न नेमके कसे असावेत ते आपण पुढे पाहणार आहोत. जीवन आनंदमय करणे, निरस वाटू लागलेलं आयुष्य सुरस करणे हा या समासाचा मुख्य हेतू आहे. जीवन रसरशीत होऊन त्यातील रसमयता निरंतर कशी टिकवून ठेवावी या उद्देशानंच समर्थांनी या समासाची रचना केली आहे. सहर्ष जीवनासाठी अचूक दिशेनं जे प्रयत्न करावे लागतात ते तरुणपणापासूनच करायला हवेत. नाहीतर आयुष्याच्या सायंकाळी गलित गात्र देहाला साधन करण्याची ना उमेद उरते ना शक्ती आणि शेवटी जीवनाचं मातेरं झाल्याची भावना मनाला छळू लागते. तेव्हा प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा होता होईल तितक्या लवकर सुयोग्य असा मेळ घालणं श्रेयस्कर ठरतं. त्यातूनच समर्थांना अपेक्षित उत्तम पुरुष घडतो जो आत्मज्ञान प्राप्त करण्याची पात्रता अंगी निर्माण करतो. अशा उत्तम पुरुषासाठी आवश्यक असणारी मनाची उच्च धारणाच समर्थ आपल्याकडून या दशकातून करवून घेत आहेत. प्रपंच आणि परमार्थात उत्तम स्थिती प्राप्त करण्यासाठी असणारं अनुशासनाचं महत्त्व आपण जाणून घेतलेलं आहे. अनुशासन रूपी कुंपणात जीवनाचा आनंद वृक्ष भराभर वाढू शकतो हे खरं आहे. पण करडी शिस्त पाळणाऱ्यांच्या जीवनात एक विशिष्ट प्रकारची वृक्षताही आढळून येते. हिरवगार झाड जसं फळाविना वृक्ष वाटतं तसं शिस्तप्रिय मनुष्याचं जीवन कदाचित निरस वाटू शकतं. पण आनंद तर रसाळ असतो.
तो जीवनाला पुष्ट करत असतो. म्हणूनच समर्थ आपल्याला आत्मसुखाचं रसापान करू पाहत आहेत. त्यांची खुमारी काही औरच आहे. अनुशासनासोबतच मनाची संवेदनशीलता, भगवंताचा आठव, त्याचं प्रेम, जीवनात आनंदी आनंदांत, परमार्थाच्या या दुसऱ्या अंगाविषयी समर्थ आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परमार्थरूपी रससेवनासाठी अनेक जण साहित्याचा आधार घेताना दिसतात. संत साहित्याला अध्यात्मात तसंच आपल्या जीवनातही महत्त्वाचं स्थान आहे. अखिल मानवतेला शारदा मातेनं दिलेला तो कृपा प्रसादच आहे. काव्य, संगीत, कथा, निरूपण हे प्रकार जीवन रसमय करण्यास हातभारच लावित असतात. असं जरी असलं तरी अशा कलांना, साहित्य प्रकारांना काही मर्यादा असतात. कलाविष्कार होताना न कळतपणे त्याला लौकिकाचा स्पर्श होऊ शकतो. प्रभाव पाडण्यासाठी, वावा मिळण्यासाठी, ईर्षेपोटी साहित्यिक कलाकारांना अहमची बाधा होऊ शकते. त्यामुळे भगवंताच्या समीप असणारे साहित्य, संगीताचे प्रकार अपेक्षित असे चिरकाल टिकणारे आनंद तरंग निर्माण करू शकत नाहीत. आपापल्या क्षेत्रात एकेकाळी उच्चस्थानी असणारी, रसिकांच्या मनावर राज्य करणारी कित्येक कलावंत मंडळी कालौघात प्रगतीपथावरून खाली घसरतात. दैन्यवानं उपेक्षित जीवन त्यांच्या वाट्याला येतं. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला सापडतील. असा तत्कालिक अल्पकाळ टिकणारा आनंद आपल्याला नकोच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद टिकवणं हाच आपला उद्देश आहे. सर्व साहित्य कला प्रकारांकडं भगवंताची सेवा करण्याचं साधन या दृष्टीनं पाहिलं तर चिरकाल टिकणारा आनंद त्यातून मिळवता येतो. संत तुकाराम महाराज, मीराबाई, कबीर यांच्या हाती वीणा एकतारी असायची. त्यातून निघणारा नाद इतर वाद्यांपेक्षा तसा दुय्यमच, पण ती एकतारी अभंगा इतकीच अजरामर झाली कारण तिनं तिचं अस्तित्वच भगवंत सेवेत मिटवून टाकलं. लौकिक प्रसिद्धी मिळावी म्हणून वापरल्या जाणाऱ्या इतर वाद्यांच्या वाट्याला एक तारीचं भाग्य आलं नाही. हा मतितार्थ ध्यानात ठेवून साहित्य, कला यांचा वापर भगवंताच्या सेवेसाठी, त्यांच्या प्राप्तीसाठी म्हणून जर केला तर ते निश्चितच परमानंदापर्यंत आपली साथ संगत करतील. समर्थ म्हणतात, प्रपंचातील अनुशासन, नीती मर्यादायुक्त आचरण आदी बाबी आपण सांभाळाव्यातच, पण त्याचबरोबर हृदयामध्ये एक छोटा कप्पा आपणा स्वतःसाठी आपण राखून ठेवावा. नित्य त्या कोशात जाऊन आपण स्वतःशीच हितगुज करावं. मग अंतरंगाची तार छेडली जाऊन आपल्याला भावातील असे नाद तिथं उमटू लागतील. मनन चिंतनाबरोबरच हा अंतर्नाद आपल्याला एक विलक्षण आनंद देऊ लागेल, ज्याची तुलना विश्वातील अन्य कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. त्यासाठीचा एक मार्ग सुचवताना समर्थ पुढे म्हणतात, आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तन जावे. म्हणजे आल्या गेल्यांचे समाधान करावे, नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचरण करावे. आल्या गेलेला तोषविणे, त्याचं समाधान करणे, प्रसंगानुरूप वर्तन करणे या गोष्टी तर आवश्यकच आहेत, पण त्याबरोबरच हरिकथा निरूपण हे करण्यास समर्थ आपल्याला सुचवित आहेत. अर्थात ही कथा निरूपण दुसऱ्याला सांगण्यासाठी नसून स्वतःसाठी आहे. कथेमध्ये नायकाच्या ठिकाणी स्वतःला कल्पावे आणि ती कथा वाचावी, श्रवण करावी. म्हणजे आनंद, कारुण्य आपल्या मनात झिरपू लागेल. भगवंत प्राप्तीनंतर
कथा नायकाला जो मनस्वी आनंद मिळतो तोच आनंद आपण मनानं ग्रहण करावा. असं केल्यानं हरिकथा निरूपण लौकिकाचा भाग न उरता तो आपल्यातील आनंद वाढवण्याचा मार्ग होईल. त्यात केवळ अद्वैत तत्त्वज्ञानच पाहिजे असं काही नाही. आपण हरिकथेत संतांच्या लीला भगवंताचं अवतारिक कार्य घेऊ शकतो. ते समजायला कळायला सोपं असतं. त्या आधारे आपण अद्वैत बोधापर्यंत सहज पोचू शकतो. कथा निरूपण खुलवण्यासाठी आणखी काय काय करता येतं याची सविस्तर यादीच समर्थांनी पुढे सांगितलेली आहे. ते म्हणतात, ताळ दाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वय शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध. अन्वयाचे म्हणजे कीर्तन करताना संगतीचा ठेका, अभंग किंवा आर्या म्हणण्याची विशिष्ट रीत, धाटी आणि रस परिशोषासाठी विविध मुद्रांचे भान असावे. त्या सर्व शुद्ध असाव्यात. श्लोकादिकांचा अर्थ आणि त्यातील अध्यात्मशास्त्र यथार्थपणे सांगावे. विषय समजून सांगण्यासाठी दिले जाणारे दृष्टांत विषयाशी सुसंगत व उच्च अभिरुचीचे शुद्ध असावेत. गाणे वाजविणे, नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, अडकथात छंदबंद म्हणजे कीर्तनात रागाधरित गावे, साथ असावी, वाद्यांची साथ असावी. भावाच्या अधिक आविष्कारांसाठी मर्यादशील नाचावे. हातांच्या योग्य हालचाली करून विषय खुलवावा. श्रोत्यांची थोडी करमणूक होण्यासारख्या वाक्ययोजना असाव्यात. कोणाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगाव्यात व सर्व निरूपणाचे काव्य छंद वृत्त इत्यादींनी बद्ध असावीत. पहा, समर्थांनी किती बारकावे सांगितलेले आहेत की हरिकथा सांगताना ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थ, प्रमेय, शुद्ध अन्वय, गद्य पद्य, उचित दृष्टांत, गाणे, नाचणे, वाजवणे, हातवारे करणे, मनोरंजनासाठी काही वचनं, छंद बंद या सगळ्यांचा वापर करावा. पुढे बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे, विलगो पडो नेदावे. कथेमध्ये म्हणजे बहुसंख्य श्रोत्यांचे समाधान होण्यासाठी त्यांच्या कलाने बोलावे. घणाघाती टीका, टिंगलटवाळी, मर्मभेदक शब्द इत्यादींनी कीर्तनाचा बेरंग होऊ देऊ नये. लोकांचं उदंडवाजी आणू नये. लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नामघोष. म्हणजे लोकांना फार जिक्रीस आणू नये. लोकांचे अंतकरण प्रसन्न होईल असे बोलावे. म्हणजे मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करतात. भक्ती, ज्ञान, वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग. मनन मात्रे म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, नाना प्रकारची साधने याचे असे विवरण करावे की श्रोत्यांनी ते मनन केले असता तेवढ्यानेही त्यांचा भावरोग नष्ट व्हावा. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे. मग महंत लीळा स्वभावे अंगीबाने. म्हणजे आपण जसे बोलतो तसेच आपले वागणेही असावे. म्हणजे महंताचे चारित्र्य सहजच अंगी येते, अंगी बांधते. युक्तिविन साजिरा योग, तो दुराशेचा रोग. संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. म्हणजे महंतीचा योग येणे उत्तम हे खरे, पण योग्य गुण अंगी नसतील तर तो दुराशेचाच रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोगच उभा राहतो. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावू नये व्यथा. हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथजीसी. म्हणजे म्हणून अशा प्रकारे कधी वागू नये. लोकांना दुःख होईल असे कधी करू नये. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. म्हणजे
याचाच अर्थ हरिकथा करून लोकांना एकत्र करावं, त्यांचं मन भगवंताच्या नामानं त्याच्या प्रेमानं भरून टाकावं, नवरसांच्या मदतीनं श्रोत्यांना समाधान मिळवून द्यावं, कथेमध्ये त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी, लोकांची मनं दुखावतील अशी विधानं करू नयेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांकडून होणाऱ्या कौतुकांपासून लोकेशनेपासून स्वतःला दूर ठेवावं. त्यासाठी रघुरायाचं अखंड स्मरण हृदयात असावं असं समर्थ सांगत आहेत. मोबाईल जसा खिशात, बॅगेत, टेबलावर असा कुठंही असला तरी नेटवर्कशी तो जोडलेलाच असतो, तसं हा देहरूपी मोबाईल प्रपंचात, व्यवहारात कुठेही असला तरी जर तो सद्गुरूंशी, रामरायाशी संलग्न असेल, जोडलेला असेल तर समाधान, आनंदाची रेंज कधीच निसटत नाही, कधीच सुटणार नाही. अशा रीतीनं पाठांतर, उजळणी, वाचन केलेलंच सादरीकरण यातून जीवन कसदार आणि रसदार बनतं. परिणामस्वरूप आपलं जीवन कसं बदलतं ते आपण पुढे पाहणार आहोत. उदास वृत्तीस मानावे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. म्हणजे अनासक्त वृत्ती लोकांना मानवते, कथा निरूपण अशा उत्तम प्रकारे करावे की रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी. विरागी आणि अनासक्त वृत्ती लोकांना आवडते, भावते. त्यामुळं कौतुक, मान मरातब, बिदागी यांसारख्या गोष्टीत अडकू नये. आपलं मन खरंच जर भगवंताच्या कथाचिंतनात रममान असेल तर ते उदासीन राहू शकतं. मात्र बऱ्याच वेळा असं घडतं की निरूपण किंवा हरिकथा ऐकून किंवा सांगून होते न होते तोच लौकिक आपल्याला हटकून गाठतोच. त्यामुळंच समर्थ असं सावध करताना पुढे आणखीन म्हणतात, सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे तैसे लोक. म्हणजे ज्या ठिकाणी उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, त्या ठिकाणी वैभवाला काय उणे पडणार आहे. आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्या भोवती लोक गर्दी करून सोडतात. बघा, आकाशात चंद्राभोवती जसा ताऱ्यांचा घोळका दिसतो तसं प्रपंच आणि परमार्थ उत्कृष्टपणे करणाऱ्या उत्तम पुरुषांभोवती लोक स्वाभाविकपणे गोळा होतात. अशा पुरुषांच्या कथा कीर्तनाची जाहिरातबाजी करावी लागतच नाही. गूळ किंवा साखर ठेवली की जसं मुंग्यांना यायला आमंत्रण द्यावं लागत नाही, तसं आत्मज्ञानी सत्पुरुषाभोवती मोठा जनसमुदाय एकवटतो. मग अशा महंतांच्या वैभवाला कसं कमीपण येईल? सद्गुरू वचनानुसार वागल्याचाच हा परिणाम आहे. यावरून आपल्या पुढं दोन पर्याय आल्याचं दिसतं. जीवन प्रसन्नतेनं आनंदात जगायचं की सर्व असूनही एरंडेल पेल्यासारखं चेहरा घेऊन जगायचं. कधी कुणाच्या उपयोगी न पडता कठोर बोलून आला दिवस पुढं ढकलायचा की सर्वात मिळून मिसळून हसत खेळत दिवसाचा आनंद घ्यायचा. निवड आपल्या हाती आहे, आपलीच आहे. विवेक वैराग्याचं अधिष्ठान असेल तर जगण्याला एक वेगळीच उंची प्राप्त होते. असं जीवन जगलं तर आपण खऱ्या अर्थानं जगलो असं म्हणता येईल. एक सुंदर शेर आठवतो, मौत जब लेने आई तो ये कहकर चली गई कि मैं तो सिर्फ जिंदा लोगों को मारती हूँ. दूषितपणाचं ओझं वागवत वागवत दैन्यवानं जणू मेल्यासारखं जीवन जगण्यापेक्षा आनंदी जीवन जगावं. त्यासाठी प्रथम आळस झटकून योग्य दिशेनं प्रयत्नाला लागावं. जीवनात सुख, आनंद हवा असेल तर भगवत चिंतन, हरिकथा, निरूपण, भजन, कीर्तन याद्वारे मन प्रसन्न करून आत्मसुधारणेच्या मागं लागावं. शेर शायरी तो एक बहाण आहे, असली मकसद तो तुझे रिजान आहे. या उक्तीनुसार
हा सारा प्रपंच साहित्य प्रकार, संगीत, भजन, कीर्तन भगवंताला रिझवण्याची साधनं मात्र आहेत. यात माझं असं काहीच नाही, सर्व तुझंच आहे. अशा शरणभावातून बुद्धी सूक्ष्म करत न्यावी, म्हणजे मग तिचं सामर्थ्य वाढीस लागतं, असं समर्थ सांगता आहेत. आकलबंद नाही जेथे, अवघेची विस्कळीत तेथे, एके अकले विनते काय आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अक्कल हुशारी नसेल तेथे सर्व विस्कळीत होऊन जाते. एका अक्कल हुशारीशिवाय काय आहे. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणिले द्वाड. करंटपण म्हणून अक्कल हुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ व्हावे. मग त्या ठिकाणी द्वाड अभागीपण कसे राहील. येथे आशंका फिटली, बुद्धी येत्री प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतकरणी. म्हणजे या ठिकाणी श्रोत्यांची शंका फिटली, बुद्धीला प्रयत्नांचे महत्त्व कळाले म्हणून, आणि म्हणूनच अंतकरणात आशा वाढली. पहा, ब्रह्मांडाहून विशाल व्यापक होण्या इथपर्यंत आपल्या बुद्धीची कक्षा रुंदावत न्यावी, म्हणजे मग करंटेपण उरणं शक्यच नाही. अशा प्रकारे जीवनाला कंटाळून ज्यानं समर्थांना जगावं की मरावं अशी विचारणा केली आहे, त्याला प्रयत्नांनी सारं काही पालटू शकतं हे आता पटलं असेल, हे आता पटलेलं आहे. त्याच्या मनात आशा पल्लवित झाली आहे. जीवनात आता भाग्योदय होणार याची त्याला पुरेपूर खात्री झाली आहे. समर्थांची येत न शिकवण नाम हा समास जो शिरोधार्य मानेल त्याच्या अंगी तेज निर्माण होण्याला विलंब लागणार नाही. असा प्रयत्नवंत उत्तम पुरुष बनण्यास लायक होतो. तोच प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून परमानंदापर्यंत पोहोचतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे येत न शिकवण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.